नट नट यावे शुद्ध होनी जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरी हो चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा हवा दिसत नाहीये हवेला कलर नाहीये हवा निळी नाहीये हवा पिवळी नाहीये हवा सफेद नाहीये हवा काळी नाहीये हवा फक्त जाणवती मला तुम्हाला एवढंच सांगायचंय दत्तात्रयाने हवेकून सुद्धा एक गुण घेतलेला आहे जे 24 गुरु सांगितलेले त्यातला एक गुरु हवा आहे वारा आहे दत्तात्रयाने हवेकून काय गुरु घेतला हवा जशी दिसत कोणालाच नाहीये तिचं कार्य चालू आहे तसं माणसानं सेवा करत राहावी कोणी माझं नाव घ्यावं ही अपेक्षा करू नाहीये कधीतरी तिरुपतीला गेले आज नसेल तर तिरुपतीला जा शिर्डीला जा आणि जरी नाही तिरुपतीला जाता आलं नाही जरी शिर्डीला जाता आलं तर कधीतरी आमच्या शेगावला गजानन बाबाच्या दर्शनाला या हजारो टन धान्याचे ट्रक लोक आणून टाकतात महाराज पण ड्रायव्हर गाडी आली कुठून हे सुद्धा सांगत नाहीये मी तर या मताचा महाराज आहे कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं एवढं चांगलं काम आपण करूच नाहीये आयोजकाने आपलं नाव घ्यावं एवढंही चांगलं काम आपण करू नाहीये आपण सेवा एवढी चांगली करावी की माझ्या भगवंताने आपल्या नावाची दखल घेतली पाहिजे परमार्थामध्ये अपेक्षा करू नका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावेरी घावा इथं या इथं आल्यानंतरचा फायदा तुकोबराय सांगतात कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरिरूप म्हणून इथं आमंत्रणाची अपेक्षा करू नका इथं या दोन मुद्दे मी तुम्हाला सांगितले काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही एक आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही दोन पण एक ठिकाण असं आहे तिथं आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही आमंत्रण नसताना गेलं कोणाचं लग्न असेल कोणाची वास्तुशांती असेल कोणाचा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल कोणाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम असेल पत्रिका असेल फोन असेल आमंत्रण असेल तरच जा बिना आमंत्रणाचे गेले तर निश्चित अपमान झाल्याशिवाय राहत नाही भागवतामध्ये खूप सुंदर कथा आलेली आहे दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे सर्व देवतांना आमंत्रण दिलं पण स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेबांनी आवाज दिला मालक ओ मालक
माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय, चला ना. भोलानाथ म्हणतात, अगं वेडे, तुझ्या बापाने कार्यक्रमच माझा अपमान व्हावा यासाठी ठेवलाय. सर्वांनाच आमंत्रण दिलं. अगं मी जावई, मला साधा एक फोन सुद्धा तुझ्या बापाने केला नाही. सती आईसाहेब म्हणतात, मालक चला ना. नसल त्यांना ध्यान राहिलं, चला. भरपूर प्रयत्न केले पण भोलेनाथ ऐकत नाहीये. त्यावेळेस सती आईसाहेब रडायला लागल्या. ओ मालक ऐका ना, बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची गरज नाही. भोलेनाथाला कळालं ही जात ऐकणार. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची. आपण फक्त कीर्तनात ज्ञान सांगायचं, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करायच्या, घरी गेलं की बायको म्हणते भोप्या अहम ब्रह्मास्मी. बरोबर आहे का नाही? सती आईसाहेबाने ऐकलं नाही, आवाज दिला, नंदी ए नंदी, सती सोबत जा. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेले. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही, वाईट वाटलं. यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपवला. आमंत्रण नसताना सती आईसाहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेल्यामुळं काय मिळाला? त्रास झाला. शेवटी स्वतःचं शरीर संपवावं लागलं. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही, एक. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, दोन. आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. जगाच्या मालकाला निळोबराय सांगू लागले, ओ देवा, मी तुम्हाला काही बोलवलं नाही, माझ्यावर काही संकट नाही. तैसा परी आमा नाही बा संकट हो, तरी का फुकट श्रम केला. ओ देवा, मला काही भक्त प्रल्हादासारखं संकट नाहीये, मला काही गजेंद्रासारखं संकट नाही, मला काही द्रौपदीसारखं संकट नाही. आले कशाला? परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. पळत पांडुरंग परमात्म्याने तोंड बारीक केलं. ओ निळोबरा ऐका ना, अहो 42 दिवस झाले हो अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबरा. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? पहिल्यांदा सांगितलं देवा तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराने देवाला सांगितलं, निरामने आम्ही न ओळखोची देवा, तुकयाचा धावा करील से, तुकयाचा धावा करील से. निरामने आम्ही ओळखोची देवा, तुकयाचा धावा करील से, तुकयाचा धावा दुसऱ्यांदा निळोबराय देवाकडे गेले आणि सांगितलं, जा, मी तुला ओळखत नाही. काय ताकद असेल महाराज? देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येणार नाही, मलाही माहिती आहे. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊ, दरवाजावर त्यांनी थाप टाकावून आपण म्हणा, कोण आहे तुम्ही? मरल ना ते, फाशी घेतील ना. जगातील सगळ्यात प्रसिद्ध माणसाने आपल्या दारात येऊन आपण त्यांना ओळख नाही देणं किती अपमान आहे. विश्वाच्या मालकाला निळोबराय सांगता, जा, तुला ओळखत नाही. यत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगतात, ओ निळोबरा, अहो मी काय कांदा भाजीपाल्यातला मंडीतला काही भाजीपाला नाही हो, देव आहे ना. गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रेल स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळीता निळोबराया. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हू जाही निरंतर ध्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झाले तुमच्या समोर, काहीतरी बोललो पाहिजेत का नाही निळोबराया? अजून सुद्धा हिमालयामध्ये खाली मुंडकं वर पाय करून बरेचसे योगी लोक माझं भजन करतात. तिथले गिधाडं ज्यावेळेस, कावळे ज्यावेळेस त्या साधूंचं मांस खातात, त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, ए कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो,
सब तन खाइयो चुन चुन खइयो मांस दोन नयन छान दियो पिया मिलन की। एक आवळ्यानो आमचं सर्व मांस का पण हे दोन डोळे खाऊ नका का? अजून सुद्धा तो जगाचा मालक आम्हाला भेटेल अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये निळोबर आहे। एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो। अर्धा तास झालं तुमच्या समोर काही बोललं पाहिजेत का नाही? मला एवढंच सांगायचं बसणाऱ्या मंडळीला, या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे। या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव आहे। आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे। आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात। ए बाबा नो, कल्याण करून घ्यायचंय ना तुम्हाला, शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची ना, मग मी सांगतो पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा, निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल। अभंग मार्ग धामोनी गेले आधे, मार्ग धामोनी गेले मार्ग धामोनी पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय निळोबराय सांगतात, मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत। ते कडक झालाय आवाज, थोडं शिट्टी मात व्यवस्थित कर। आधी जे मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल। अभंगात प्रवेश करण्यापूर्वी दोन शंका तुम्हा सर्व मायबापासमोर निर्माण करतो। पहिली शंका आहे कोण मार्ग दाखवून गेले, एक, आणि दुसरी शंका आहे कोणता मार्ग दाखवून गेले। शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे मार्ग आहेत, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे। आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं कसं शक्य होईल? अरे जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत महाराज। जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या घुटक्याचा त्याग नाही करू शकत। शास्त्र तर सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा, साधे साधे व्यसन तुमच्या आणि माझ्या जीवनातून सुटत नाही। काम क्रोध अधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे महाराज? 2 तास कीर्तनाला जरी बसलो तर आपण रामदेव बाबाचे 72 आसनं करतो, आपल्याला 2 तास मांडी सुद्धा घालणं होत नाही। काय लोक योग करणारे, आपण काय लोक यज्ञ करणारे, शक्यच नाहीये। म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळींना एवढंच सांगायचंय, सर्वांना सर्व सोडून जंगलात जाण्याची गरज नाहीये।
सर्वांना साधूही बनण्याची गरज नाहीये, सर्वांना संन्यासीही राहण्याची गरज नाहीये. शास्त्रकारांनी सांगितलं गवळणींनी घर नाही सोडलं, गवळणींनी स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकल्या. याचं कारण असं आहे, गवळणी घरामध्ये जरी राहत होत्या तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, रात्रंदिवस श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अंतकरणात भगवंताचं चिंतन असल्यामुळं गवळणीचा व्यवसाय दही दूध तूप लोणं विकणं होतं. मथुरेला गेल्या की डोक्यावर दही दूध तूप लोणी राहायचं, पण चिंतन भगवंताचं चालू असल्यामुळं अंतकरणामधून काय निघायचं पहा. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर गवळणी स्वधर्माचा त्याग नाहीये केलेला, तरी गवळणी भगवंताला प्राप्त करू शकला. बसणारे मंडळी लक्ष द्या कीर्तनाकडे. गवळणी घरामध्ये जरी राहत होत्या तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. आपण कीर्तनात जरी असलो तरी तुमच्या मनात काय आहे ज्याचं त्याला माहिती आहे. म्हणून त्याच्यामुळे आपण 1000 जरी कीर्तन ऐकले तरी आपल्यामध्ये परिवर्तन होण्याचा काही विषयच येत नाहीये ना. का गवळणी संसार करत होत्या तरी संसार सुद्धा भगवंत रूप झाला होता महाराज त्यांचा. भगवंताचं चिंतन सोडून त्यांच्या दुसऱ्या जीवनामध्ये विषयच नव्हता. कहा पग दारू देखे अनेरा, देखे तो सब वहिने घेरा. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करत होत्या. बाकीचे साधन तुम्हाला या कलियुगामध्ये काय शक्य होईल महाराज. योग मार्गाचं अनुकरण करायला गेले तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, पाहे पालोहाची चणे जे बोचरी या पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. अरे एखादा बोचरा माणूस असेल, बोचरा माणूस करतो ज्याच्या तोंडात दात नाही त्याला काय म्हणतो आपण, बोचरा. त्या बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरल हो बाबाजी? मरल ना. ज्ञानोबराय सांगतात, मनोन योगाची वाटा जे निघाले का सुभटात या दुःखाची चवाटा भाग आला महाराज. जे ज्ञानोबराय ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवली प्रगट केली, त्या ज्ञानोबरायने खंडन करत असताना योगाचं एक प्रमाण खर्च केलं. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. मग महाराज योग अवघडे. काही लोक म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. काय ज्ञान संपादन करणार आहे महाराज? आमच्या रामबाबाचा पखवाज ऐकला, आमच्या खरात दादाचा पखवाज ऐकला. काही लोकांना असं वाटेल काय दरवर्षी या लोकांना पखवाज वाजवायला बोलवायचं, आम्ही शिकू. ते जमत नाही बरं, त्याला तरुणपणात घासावं लागते. दगडानं नाही, अभ्यास करावा लागतो. बरोबर आहे का नाही? लोकांची धारणा अशी झालेली आहे संप्रदायाकडे बघत असताना. लोकांना असं वाटतं कीर्तन, भागवत, रामायण, गायन, पखवाज हे खूप सोपं आहे. मी नारदाच्या गादीवर सांगू का महाराज, जेवढा परमार्थ अवघड आहे जगात तेवढं दुसरं कोणतंच अवघड नाही. एवढं सोपं कसं होईल महाराज? एका बोलाची 6-6, 10-10 तास प्रॅक्टिस करावं लागते हो. तेव्हा कुठं पखवाज वाजवता येतो, तेव्हा कुठं गायन करता येतं, तेव्हा कुठं कीर्तन करता येतं. एवढ्या सहजासहजी कसं शक्य होईल? होणारच नाही महाराज.
म्हणून ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. सुभाषितकार सांगतात, प्रथमम नार्जिते विद्या द्वितीयम नार्जिते धनः तृतीयम नार्जिते पुण्यम चतुर्थम किम करिष्यसि. बसणारे मंडळी, पहिले 25 वर्ष तुम्ही फक्त अभ्यासच करा. अभ्यास एक अभ्यास, अभ्यास दोन्ही अभ्यास, अभ्यास त्रिक अभ्यास आणि अभ्यास शोक. तुम्हाला कीर्तनकार व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं, MBBS व्हायचं, MD व्हायचं, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, नगरसेवक व्हायचं, काय व्हायचं ते 25 वर्ष माणसाने फक्त अभ्यास करायचा. 25 ते 50 माणसानं ढिलं पडायचं नाही, फक्त पैसाच कमवायचा. अनंतभाऊ काय कमवायचा? मग दिवसातून 4-4 जरी कीर्तन काम करायचं काम पडलं तरी चालल, पण पैसा कमवायचाच. तुम्ही म्हणसाल महाराज असं का वेगळं बोलता? हो, 4 पुरुषार्थ सांगितलेले शास्त्रामध्ये. किती पुरुषार्थ आहे? 4. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यामधला दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे. काय अर्थ आहे? आणि तो किती ते किती कमवायचा? 25 ते 50 माणसाने फक्त कष्ट करायचे. पण काय माझ्या तुकोबाराने सांगितलं? कष्ट करा, पैसा कमवा, पण तो कमवा कसा? जोडून या धन उदास विचारे वेच करी. पैसा कमवू नका या मताचा महाराज नाहीये, पण जोडून या धन, उत्तम व्यवहाराने पैसा कमवा, म्हणजे तुमचं जीवन आनंदात जाईल. ठीक आहे महाराज, 50च्या नंतर प्रत्येकानं थांबून जायचं. 50 ते 75 माणसाने रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कारण प्रथमम नार्जिते विद्या द्वितीयम नार्जिते धनः तृतीयम नार्जिते पुण्यम. 50 ते 75 माणसाने फक्त परमार्थ करायचा, भगवंताचं भजन करायचं. मला सांगा वाटतं, दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली. आपलं टकल पडलं, नवीन टोप घातलाय आपण, तोही टोप खराब झाला तरी आपण घर सोडायला तयार. शेवटी घरचे तुम्हाला उचलतात आणि वृद्धाश्रम मध्ये टाकतात. मी या मताचा महाराज आहे. घरच्यांनी आपल्याला कंटाळावं एवढे दिवस घरात राहूच नाही. विठ्ठल विद्या द्वितीयम नार्जिते धनः तृतीयम नार्जिते पुण्यम चतुर्थम किम करिष्यसि. या 3 अवस्थेमध्ये जर या 3 गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम करिष्यसि. 75च्या नंतर जीवनामध्ये काहीच होत नाही, पुण्यही होत नाही, पापही होत नाही. मग महाराज योग अवघडे, ज्ञान अवघडे. काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू, कर्मकांड हे अवघडे. काही लोक म्हणतील यज्ञाधिक कर्म करू. काय यज्ञाधिक कर्म करणारे महाराज? 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे उदार लोक आपण. ब्राह्मणाच्या दक्षिणा सगळं सांगतोय तुम्हाला. 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे लोक आपण. आपल्याकडून काय यज्ञाधिक कर्म जमणारे? अरे 5 पांडवांनी राजसू नावाचा यज्ञ केला तर तुपाची दार हत्तीच्या सोंडासारखी होती. आता तूप म्हणलं की चुप बसावं लागतं, तूप पाहायला भेटत नाहीये. मग यज्ञ अवघडे, कर्मकांड अवघडे, ज्ञान अवघडे. मग महाराज करायचं काय? भागवतकाराने सांगितलं पहा, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं भजन आहे. तुलसीदासजी सांगतात, कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग केवल नाम आधारा हो सुमिर सुमिर नर उतरही पारा. महाराज पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलंय, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं दिलं, तिसरं प्रमाण सर्वांच्या पाठे. कलियुगा माझी
करावे कीर्तन जेणे नारायण देईल भेटी. का कलियुगामध्ये बाकीचे साधन तुम्हा आम्हाला शक्य नाहीये. त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा जास्त होती, त्यामुळे ते साधन योग्य होते. आता कलियुगामध्ये आयुष्य 100 वर्षाचं आहे तुम्हाला. मला किती वर्षाचं आहे? 100. त्यातले 50 तर तुम्ही झोपीतच घातले. खाली किती उरले? बोलत चला माया. किती उरले? 50ले 10 वर्ष बालपणात गेले. खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्या नाही, बेरोजगार आहोत आपण. 5 वर्ष आपले फिरण्यातच गेले. खाली किती उरले? 15तले 3 करोनात गेले. आता खाली किती उरले? आता 12 वर्षात तुम्ही काय काय होणार आहे? आमदार होणार आहे, नगरसेवक होणार आहे, खासदार होणार आहे? काहीच नाही महाराज. आणि खरं सांगू का, पूर्वी माणसाला मरण्यासाठी म्हातारा व्हावं लागत होतं. लक्ष देऊन ऐका बरं. पूर्वी माणसाला मरण्यासाठी म्हातारा व्हावं लागत होतं. आता मरण्यासाठी म्हातारा होण्याची गरज नाहीये. चालता चालता लोक मरतात हो. कपातला कपातन बशीतला बशीत. लोक म्हणे आता कीर्तनात होता हो, कीर्तन वाजवलंय त्याने माझं. मेला 1 मिनिट अगला नाही हो. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पाख बाखरीत हेसरे. ज्ञानोबराय सांगतात एवढ्या लवकर माणसं मरता येते. पूर्वी माणसं मरण्यासाठी माणसाला म्हातारा व्हावं लागत होतं. आता कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाहीये. सांगू तुम्हाला, हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले गड्यांनो तर या माईकची गॅरंटी आहे. चांगला आयफोन घेण्यासाठी जा, त्या आयफोनची गॅरंटी वॉरंटी आहे. चांगला बल्ब घेण्यासाठी जा, चांगला साऊंड घेण्याचा, सगळे गोष्टीची गॅरंटी आहे. पण माणसाची काय गॅरंटी? क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिलीना. एक क्षण सुद्धा लागत नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया, अशा काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. म्हणून महाराज सांगतात राम राम स्मरादी लाहो करा गाठ घाला मुळ बंदी सांडा. वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा. कधी जाईल काही सांगता येत नाही. मग मला सर्वांना एवढंच सांगायचं, आयुष्य कमी आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो? फक्त भगवंताचं भजन. भक्तिपंत बहु सोपा. कुठं जाण्याची गरज नाही ना. महाराज सांगतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवसम ओ सुख होईल. मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करू. हे बघा, हा भारत स्वतंत्र 1947 साली झाला. लोक म्हणतात की या सरकारने सबसिडी दिली, त्या सरकारने सबसिडी दिली. पण मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतो गड्यांनो, संप्रदायामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायने जेवढी सबसिडी दिली तेवढी जगातल्या कोणत्याच सरकारला जमली नाहीये. कामामध्ये काम ही सबसिडीचे. ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडे अनंत आळवावा ही सबसिडीचे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उदारती ही सबसिडीचे. न लगती सायाचा जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण ही सबसिडीचे. अजून नाथ बाबाने तर याच्या पुढे दिली, हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला ही सबसिडीचे. याच्या पुढे सांगू, हरी बोला भांडता हरी बोला कांडता आणि सर्व कार्य करिता हरी बोला ही सुद्धा काय आहे? सबसिडी. नाथ बाबाने तर काय महाराज सबसिडी दिली हो तुम्हाला. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे सबसिडी सांगतोय. न लगे तीर्थाला जाण्याची गरज नाही. न लगे दंडन मुंडन अरे तिरुपतीला जाऊन चाटी करायची गरज नाही.
हे नाथबाबाने सांगितलंय, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना. बर विनंती केली, हीच माझी विनवणी, जोडोन या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. मग महाराज सर्वात सोपं साधन भक्ती मार्ग आहे. ठीक आहे महाराज, मार्ग कळालाय आम्हाला, पण दाखवला कोणी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हे जेवढी काही वारकरी संप्रदायाची ज्ञानोबरायपासून निळोबरायपर्यंत जेवढे काही संत मंडळी या महाराष्ट्रात झाले, त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित जीवनामध्ये कल्याण होईल. खरं सांगू, परमार्थामध्ये परिपूर्ण होण्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक मार्ग आणि दुसरा पंथ. अरे आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत का, की आपण सर्व वारकरी पंथाचे पाईक आहोत महाराज. आणि या वारकरी पंथानं जर तुम्ही तुमच्या जीवनाचं अनुक्रमण केलं जाण्याचं, तर कोणत्याही प्रकारचा आडफाता तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. अभंगाचं घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे निळोबराय सांगतात, तेनेची पंथे चालू जाता. त्या पंथाचं जर अनुकरण तुम्ही केलं तर न पडे गुंथा कोठे काही. बसणारे मंडळी, आपण ज्या पंथाचे पाईक आहोत, आपण वारकरी पंथाचे पाईक आहोत, वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. मला एवढंच सांगायचं, विश्व फिरा तुम्ही या जगामध्ये, या भारतामध्ये सगळ्या तीर्थयात्रेला जा, कुठेही जा, पण खरं सांगू, वारकरी संप्रदायासारखा पंथ तुम्हाला या विश्वाच्या पाठीवर पाहायला भेटणार नाही महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का? वारकरी संप्रदायाचे काही तत्व आहे महाराज, ते तत्व लक्षात घ्या. पहिलं, वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ. दुसरं, वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ. तिसरं, वारकरी संप्रदायाचा गणवेश ग्रंथ श्रेष्ठ. आणि चौथं, वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ. एक सांगू, तुम्ही बसणाऱ्या मंडळीने कधी विचार केला का हो, वारकरी संप्रदायाच्या लोकांच्या अंगावर पांढरं शर्ट असतं, पांढरी टोपी असती, पांढरं शर्ट असतं. याचं कारण, हा कपडा एवढा सुंदर आहे. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. हा कपडा एवढा सुंदर आहे की एखादा व्यक्ती विठोबा रुक्माई झाला आणि बुक्का लावण्यासाठी जर आला आणि त्याचा बुक्का जर माझ्या शर्टावर सांडला, तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष बुक्क्यावरच असतं, महाराजावर नसतं. संप्रदाय एवढं सांगतो, बाबा जसे पांढरे कपडे दिले ना तुला, तर जीवनभर पांढऱ्या पायासारखंच राह, काळं होऊ नको. तुम्ही म्हणसाल महाराज का? अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं लोक एवढं प्रेम करतात महाराज आपल्यावर, तेवढं प्रेम जगात कोणावरच करत नाही महाराज. एक कीर्तनकार जर एखाद्या गावामध्ये गेला तर लोक 5-5, 10-10 हजार रुपयाचे फटाके वाजवतात महाराज. एखादा कीर्तनकार जर कीर्तनाला गेला तर लोक 100-100 हार त्याच्या गळ्यामध्ये घालतात. आपण त्या लायकीचे आहोत म्हणून नाही, आपली तेवढी योग्यता आहे म्हणून नाही. हे सर्व उपकार जर कोणाचे असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे महाराज. मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतो, आज संप्रदायाला जेवढे चांगले दिवस या जगामध्ये तेवढे IT पार्कला नाहीये, तुमच्या एरियातच आहे. शेअर मार्केटला तर अजिबात नाहीये आणि पुढाऱ्यांना तर अजिबातच नाहीये महाराज. बरोबर आहे का नाही? सर्वात चांगले दिवस जर या जगामध्ये कोणावर असेल तर ते संप्रदायाच्या मंडळीवर आहे. मला विशेष वाटतं, अरे एवढेच लोक जर एखाद्या पुढाऱ्याला गोळा करायचे असले तर कमीत कमी 2 पेटी, म्हणजे 2 सियारा. बरोबर आहे का नाही? एवढा 5 वाजेपासून 4:30 पासून सारखा 6:30 वाजेपर्यंत धो 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 पाऊस पडत होता. मला वाटलं लोक येतात का नाही, पण खरं सांगू का, हे जेवढे काही मंडळी ना महाराज, मला तरी असं वाटतं, बापू साहेब तुम्ही जीवनामध्ये काय व्यवसाय करता, काय धंदा करता, काय तुमचा बिझनेस आहे, याच्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही. पण नारदाच्या गादीवरून एक गोष्ट सांगतो की ही सगळी मंडळी तुम्ही कंपवलेली जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे महाराज. म्हणून आनंद वाटतो. बरोबर आहे का नाही? म्हणून संप्रदायावर लोकांचा विश्वास आहे, होताही आणि उद्या सुद्धा राहणार आहे. बरेचसे लोक म्हणतात की आता संप्रदायामध्ये चढ उतार झाला, महाराज लोक बिघडले. महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये आणि महाराज लोक उद्याही बिघडणार नाहीये. तुमचं पाप हे तुम्ही बिघडलेल्या महाराज लोकांच्या नादी लागले. विठ्ठल किती प्रेम करतात संप्रदायावर लोक सांगू तुम्हाला. आळंदीत ज्यावेळेस विद्यार्थी अवस्थेमध्ये आम्ही शिकायला आलो, ज्याला गायन जमत नाही, ज्याला पखवाज जमत नाही, त्याला फक्त विणापारा करावा लागायचा. काय? आणि त्या विणापाराचे 7 दिवसाचे अनंताबाद 300 रुपये द्यायचे. 300 रुपये सकाळी 4 तास पारा करायचा आणि संध्याकाळी 4 तास पारा. पुणे जिल्ह्यात उरुळी कांचनजवळ एक गाव आहे, त्या गावाला मी विणेपाऱ्याला गेलो होतो. त्या गावामध्ये एक मायमाऊली अशी होती की तिला 15 वर्ष लेकरू झालं नाही. किती वर्ष? 15 वर्ष. आणि 15 वर्षानंतर पांडुरंगाला नवस केला आणि एक सोन्यासारखं पोरग झालं. मला इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या आई बहिणींना विचारायचं, 15 वर्ष ज्या मायमाऊलीला लेकरू झालं नाही
आणि 15 वर्षानंतर जे लेकरू झालं असेल किती प्रेम असेल होते आईवर, हे मी शब्दात नाही सांगू शकत. त्या आईलाच माहित आहे की त्या लेकरावर किती प्रेम असेल. एवढं प्रेम करत होती ती आई त्या लेकरावर. 6-7 वर्षाचं लेकरू, आणि नेमकं आमचं नशीब एवढं चांगलं की त्या मायमाऊलीच्या घरी आमचं जेवण होतं. आणि ते पोरगं हरिपाठाला आलं, हरिपाठ झालं, फुगड्या चालू होत्या, खेळलं. आमच्या फुगड्या चालू झाल्यानंतर ते नाचलं घरी गेलं आणि आपल्या आईला सांगू लागलं, ए आई ऐकलंस का ग? माय म्हणली, काय रे सोन्या? आई, मी आज खूप नाचलो ग हरिपाठामध्ये, खूप उड्या मारल्या, मला खूप भूक लागली ग. आज आपल्या घरी पंगत आहे आणि तू सुंदर असे गुलाबजाम केले, त्यातले 2 गुलाबजाम देतेस का मला? त्या आईनं त्या लेकराला मांडीवर बसवलं. लक्ष देऊन ऐका. त्या लेकराला मांडीवर बसवलं, त्या लेकराच्या गालावून हात फिरवले आणि त्या आईच्या मुखातून पहिला शब्द निघाला, ए बाळ्या, ए सोन्या, आज आपल्या घरी महाराज लोक जेवायला येणार नाही असं नाही म्हणली ती. अरे आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे. काय म्हणली ती? आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे लेकरा. आणि तू जर अगोदर गुलाबजाम खाल्ले तर गुलाबजाम उष्टे होतील, आणि उष्टे गुलाबजाम जर मी महाराज लोकांना खाऊ घातली तर तुला पाप लागल. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. मला एवढंच सांगायचं, 9 महिने 9 दिवस ज्या मायमाऊलीने आपला रक्ताचा गोळा गर्भात वागवलाय, अमृताहीपेक्षा पवित्र दूध ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला पाजलंय, तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, ती मायमाऊली जर गुलाबजाम स्वतःच्या लेकरासाठी देत नसल आणि तुमच्यानी माझ्यासाठी काढून ठेवत असेल तर मला हात जोडून एक विनंती करायची, आपण सुद्धा त्याच लायकीत राहिलं पाहिजेत. महाराज लायकी नाही सोडली पाहिजे. विठाळ एखाद्या वाईट माणसाकडून एखादी गोष्ट होऊ द्या, समाजावर त्याचा परिणाम होत नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. एखाद्या वाईट माणसाकडून एखादी वाईट घटना घडू द्या, समाजावर त्याचा परिणाम होत नाहीये. पण एखाद्या चांगल्या माणसाकडून जर काही वाईट घडलं तर त्याचा सर्वात जास्त परिणाम जर कशावर होत असेल तर समाजावर होतो. म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, ज्ञानोबराच्या दर्शनाला गेले की देवाला फक्त एवढंच मागा, देवा तुम्ही दिलेलं सगळं काही आहे आमच्याकडं, काय कमी महाराज आपल्याकडं? विठोबाचे राज आम्हा नित्य दिवाळी. अरे इथं बसणारे जेवढे काही मायबाप माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, मायबाप तुमच्या लेकरांना फक्त वर्षातून एकदा दिवाळी आहे. आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे एवढे भाग्यवान लेकर आहोत की आम्हाला दिवसाला दिवाळी आहे. महाराज विठाल परमार्थ थाटात करा, कारण की परमार्थ हलकटासारखा करत जाऊ नये महाराज. बरोबर आहे का नाही? हा सप्ताह पाहिल्यानंतर एखाद्या शावकाराने जसं आपल्या पोरीच्या लग्नासाठी खर्च करावा ना, एखाद्या पुढाऱ्याने जसं आपल्या पोरीच्या लग्नासाठी खर्च करावा, तेवढा आमच्या बापू साहेबांनी स्वतःच्या बापासाठी खर्च केलाय महाराज. बरोबर आहे का नाही? परमार्थ ऐश्वर्यात खर्च करा, तुम्ही भगवंतासाठी खर्च करा. भगवंत कोणत्या रूपाने तुम्हाला कधी काय देईल काही सांगता येत. आपण सुद्धा परमार्थ करत असताना महाराज मंडळीने परमार्थ खूप आनंदात केला पाहिजेत. आपण येड्या बागड्याचे लेकर नाही हो महाराज. आपण कोणाचे लेकर आहोत? प्रमाण ज्ञान आमदोरायचं. जम्बू या दीपा माझी हो हो एका पंढरपूर
कोणाची लेकर आहे आपण? भिकाऱ्याची नाही हा, विठू पाटलाचे लेकर आहे. कोणाचे? जम्बू या दीपा माझी हो एक पंढरपूर धर्माचे नगर देखा हो विठू पाटील त्याचे त्या विठू पाटील म्हणून परमार्थ ऐश्वर्यात करा. पहिलं वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ. दुसरा आहे का? वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ. ज्ञानोपराधिक जेवढे काही साधू संत मंडळी या महाराष्ट्रात होऊन गेले 9030 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये. किती ओव्या आहे? 9030 ओव्या आहे. एक ओवी मला ज्ञानेश्वरीमध्ये अशी दाखवा की ज्ञानोबराने सांगितलं माझी आरती करा म्हणून. एक ओवी मला अशी दाखवा की ज्ञानोबराने सांगितलंय माझी फोटो घरात लावा म्हणून. एक ओवी मला अशी दाखवा की त्या फोटोमध्ये ज्ञानोबराने असं सांगितलंय की माझी आरती करा, माझे फोटो लावा. आहा, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, विठोबासी शरण जावे. 4092 अभंग गाथ्यामध्ये. पण तुकोबराने कुठंच तुम्हाला आग्रह केला नाही की माझं फोटो लावा, माझं हे करा. काहीच नाही महाराज. मी खरं सांगू, जीवनभर साधू संतांनी देवाला पुढं केलं आणि ते स्वतः मागे राहिले. लक्ष देऊन ऐका बरं. वारकरी संप्रदायातल्या साधूंनी काय केलं? जीवनभर देवाला पुढं केलं आणि ते मागे राहिले. म्हणून आजरा अमर झाले. ज्यांनी देवाला मागं केलं स्वतःचे फुटू पुढं गेले ते जेलमध्ये गेले. बरोबर आहे का नाही? देवापेक्षा मोठं होऊ म्हणून वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ. दुसरं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ. अरे एक गाणं असू द्याला इथले 2 दिवस चालल, 3 दिवस चालल, 4 दिवस चालल, 1 वर्ष चालल. रूप पाहता लोचनी अभंग दररोज म्हणतोय महाराज कीर्तनकार, तरी दररोज नाविन्य वाटतं. कारण ती वाणी माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची. सुंदर ते ध्यान अभंग दररोज म्हणतोय आपण, तरी दररोज नाविन्य वाटतं. याचं कारण ती वाणी कोणाची आहे? तुकोबरायची. म्हणून ग्रंथ श्रेष्ठ आहे, संत श्रेष्ठ आहे, गणवेश श्रेष्ठ आहे आणि सर्वात महत्वाचं वारकरी संप्रदायाची विचाराची बैठक श्रेष्ठ आहे. याचं कारण या महाराष्ट्रातला पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांनी. पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं गड्यानो. दुसरं दर्शन नामदेवरायच्या पायरीचं घ्यावं लागतं. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. एका वेश्येची मुलगी होती हो. अरे जो संप्रदाय वेश्येच्या मुलीला खांद्यावर घेऊन चालतो तो संप्रदाय जातीवाद करल तरी कसा? प्रमाण घ्या चोखोबरायचं. एका जाणकार माणसाने मला प्रश्न केला, म्हणे महाराज एवढी जर तुमचा वारकऱ्याची विचाराची बैठक सुंदर आहे, मग तुमचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का गेला नाही? याचं कारण सांगू का महाराज? वारकरी संप्रदायामध्ये एक तत्व नाहीये, म्हणजे एक देव नाहीये, एक ग्रंथ नाहीये, एक मंत्र नाही, एक संत नाहीये. कोणी म्हणतं साई चरित्र श्रेष्ठ, तर कोणी म्हणतं गजानन बाबाचं चरित्र श्रेष्ठ, कोणी म्हणतं रामायण श्रेष्ठ, तर कोणी म्हणतं भागवत श्रेष्ठ. बाकीच्या ठिकाणी तसं नाहीये. एक देव आहे, एक मंत्र आहे, एक संत आहे. मग महाराज तरी सुद्धा अरे आता जन्माला आलेली काही मंडळी आहे, रामदेव बाबा असतील, श्री श्री रविशंकरजी असतील, हे काही जुने लोक नाही हो महाराज. 25 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये ह्या लोकांनी असं वैभव निर्माण केलं की जगामध्ये काही देशामध्ये त्यांच्या शाखा आहे. आपला वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का गेला नाही? याचं कारणच ते आहे, आपण लोक संघटित कमी आहोत. बरोबर आहे का नाही? 7 दिवसाचे कीर्तन असतात. कोणी सांगतं भक्ती श्रेष्ठ, कोणी सांगतं वैराग्य श्रेष्ठ, कोणी सांगतं नाम श्रेष्ठ, कोणी सांगतं उपासना श्रेष्ठ. 7 दिवस 7 विचार सांगतात. काल्याचा कीर्तनकार काल्याचं चरित्र सांगतो, लोक जेवून घरी निघून जातात. विषय संपला. मी नेहमी सांगतो, मारवाडी लोकांचा सल्ला, मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा हल्ला ना आपला हल्ला गुल्हा आपला ताळाच कळत नाही महाराज. म्हणून ते एकत्रित नाहीये. मग वारकरी संप्रदायामध्ये गर्दी कमी आहे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर नाही म्हणजे वारकरी संप्रदायाची किंमत कमी नाहीये. मी सर्वच मंडळीला एवढं सांगेल, बाजारात जर फिरायला गेले तर सोनाराच्या दुकानात जास्त गर्दी असते का पाणीपुरीच्या दुकानावर? सोनाराच्या दुकानात गर्दी कमी असते, पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी खूप असते. याचं कारण पाणीपुरी 10 रुपयाला 10 भेटते. सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाहीये. 1 तोळा जर घ्यायचा असेल तर 1,10,000 झालंय. बरोबर आहे का नाही? तसं वारकरी संप्रदाय म्हणजे माझं 24 कॅरेट सोन्याचं दुकान आहे महाराज. काय आहे? 24 कॅरेट सोन्याचं दुकान आहे. मी नेहमी सांगतो, मी वृंदावनला भागवत शिकण्यासाठी होतो 2007-8ला असेल. तिथं एक राम सुखदासजी यांची शाखा होती महाराज. तिथं एक महात्मा होते, एवढे कडक होते ते महात्मा की त्यांच्यासमोर कोणताच विद्यार्थी जात नव्हता. त्यांच्याकडे बघितलं तरी विद्यार्थी घाबरत होते, एवढा वैराग्यवान महात्मा होता.
पण त्या महात्म्याचं दुर्भाग्य असं कधीच कोणाला काही बोलत नव्हता, कधी कोणाकडे पाहत नव्हता, कडक महात्मे होते. त्यांच्याकडे बघणंच पोरं घाबरत होतं, त्यांच्या रूममध्ये कसे जातील. पण लहानपणापासून स्वभाव असा आहे, जिथं कोणीच जात नाही तर जायची हौस खूप पहिल्यापासून. मग आता ते महात्मा अभ्यास करत असताना त्यांच्या रूममध्ये जात असताना मी म्हटलं पाहिजे, स्वामीजी मैं अंदर आऊ? काहीच नाही. मैं आय कम इन सर? काहीच नाही. मी डायरेक्ट गेलो. ते महात्मा वाचन करत असताना त्यांनी माझ्याकडे पाहिलं. पाहिल्यानंतर डायरेक्ट आले. बरोबर आहे का नाही विठ्ठल? त्या महात्म्याने वाचन करत असताना माझ्याकडे पाहिलं. त्यांची ती नजर माझ्यावर पडल्यानंतर मी थरथर थरथर कापायला लागलो. मला पुढेही जाता येणार, मागंही येता येणार. मी असं मागं वळालो, बाहेर निघालो. माझं लक्ष त्यांच्या रूममध्ये गेलं. त्यांचं एक छोटंसं देवघर होतं. त्या देवघरामध्ये एकेकूण ज्ञानोबरायचा फोटो होता आणि एकेकूण तुकोबरायचा फोटो होता. मला थोडा संकोच वाटला. मी थांबलो, स्वामीजीचं दर्शन घेतलं. आता हिंदी काही मला चांगली जमत नव्हती, पण थोडं थोडं बोलण्याची प्रयत्न केली. मला, स्वामीजी आप तो ब्रज रसिक हो. काय म्हणलं त्यांना मी? आप तो ब्रज रसिक हो. यहाँ वृंदावन में तो सब राधा रानी के और भगवान कन्हैया के भक्त है, फिर आपके मंदिर में ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो क्यों है? त्या महात्म्याने मला सांगितलं, बेटा हम लोग जब वृंदावन में रह के उदास हो जाते हैं. काय म्हणला तो महात्मा? लक्ष देऊन ऐका. बेटा हम लोग जब वृंदावन में रह के उदास हो जाते हैं तो हम हमारा मन प्रसन्न करने आनंदी और देहू आते हैं. काय म्हणला तो महात्मा? अरे वृंदावन मध्ये असल्यानंतर आम्हाला ज्यावेळेस उदास होईल त्यावेळेस आम्ही लोक आमचं मन प्रसन्न करण्यासाठी कुठं येतो? आळंदी आणि देहूला येतो. मी खरं सांगू का, आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती ही आहे की आपण सर्व मंडळी ज्ञानोबराय तुकोबरायच्या कुशीमध्ये जन्माला आलोय. विठ्ठल वारकरी संप्रदायाचे संतही श्रेष्ठ आहे, ग्रंथही श्रेष्ठ आहे, गणवेश श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदायाची विचार प्रणालीही श्रेष्ठ आहे. म्हणून महाराज सांगतात, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. काय केलंय त्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी? निळोबराय सांगतात, मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते, मोडोनिया साधूने तुमच्याने माझ्यासाठी काय करून ठेवलं, काय वतनदारी कमवून ठेवली माझ्या ज्ञानोबराने सांगतात. हे बघा, मोडोनी या नानामते देती सिद्धांत सौरसू. या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार सांगितलेले. किती दर्शनकार आहे? 12. त्यामध्ये 6 नास्तिकवादी आणि 6 आस्तिकवादी आहे. या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांतरूपी म्हणजे भक्तिरूपी खाऊ साधकांना आपल्या हातात दिलाय. ज्ञानोबराय तुकोबराने भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय. आता बाकीच्या गोष्टी सोडून द्या. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार. आता बसणाऱ्या मंडळी आपल्याला काहीच करायचं काम नाही. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल.
तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. ज्ञानोबराय तुकोबरायांनी काय करून ठेवलं? अरे उत्तर प्रदेशच्या भागवताचार्याला जर भागवतासाठी पुरावे घ्यायचे असेल तर तुलसीदासजीचे दोहे घ्यावे लागतील, गीतेतले श्लोक घ्यावे लागतील किंवा उपनिषदातले श्लोक घ्यावे लागतील. ज्ञानोबराय तुकोबरायांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं? भागवत सांगणाऱ्या माणसाने नुसतं निळोबरायच्या 25 गवळणी जरी पाठ केला तरी त्याला श्लोक म्हणायची गरज नाही. तुकोबरायची बालक्रीडा जरी पाठ केली तरी त्याला श्लोक म्हणायची गरज नाही. नामदेवरायची बालक्रीडा जरी पाठ केली तरी त्याला श्लोक म्हणायची गरज नाहीये. एका भागवतकारासाठी आपल्या साधू संतांनी काय केलंय पहा. निळोबरायचे अभंग आहे, तुकोबरायचे अभंग आहे, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आहे, नामदेवरायचे अभंग आहे, नाथबाबाचे अभंग आहे. ते संस्कृत भागवत सांगण्यासाठी एकनाथी महाराज, एकनाथी भागवत सुद्धा आहे म्हणजे मराठी ओव्या. एवढं चांगलं आपलं करून ठेवलंय. पण आपलं नशीब एवढं खराब आहे, घरी कामधेनू गाय पण आपल्याला जर्सीची दूध प्यायची सवय झाली. काय झालंय? घरी कामधेनू गाय असून सुद्धा आपल्याला जर्सीचं दूध प्यायची सवय झाली. अरे ज्ञानोबराय तुकोबरायतल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी घरात दुसऱ्या महात्म्याचा फोटो सुद्धा नाही लावला पाहिजेत. महाराज ही विनंती आहे माझी तुम्हाला. ही वस्तुस्थिती काय कमी केलंय ज्ञानोबराय तुकोबरायांनी? परी पाहे बीज शुद्धांगी. धरणे करी तुकोबरायकडे गेल्यानंतर तुकोबराय सांगतात, अहो मला कीर्तनकार व्हायचंय, मला समाजामध्ये नाव कमवायचंय. आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं हे कोर्ट बंद आहे, तुकोबरायचं कोर्ट सुरू आहे. तुकोबराय म्हणतात, वेड्या, ज्ञानोबराय सारख्या महात्म्याने ज्या अर्थी तुला माझ्याकडे पाठवलं त्या अर्थी समजून चालाव की परी पाहे बीज शुद्धांगी. माणसाने भगवंतावर ज्ञानोबराय तुकोबराय विश्वास ठेवा. ज्ञानोबराय म्हणजे आई आहे. ज्ञानोबराय म्हणजे कोण आहे? आई आहे. जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय तुमची आणि माझी आई आहे. आणि पोराला जर काही लागत असेल तर त्यानं बापाकडे हट्ट करण्यापेक्षा आईकडे हट्ट केला पाहिजेत. काय केला पाहिजेत? काय नाही करू शकत माझे ज्ञानोबराय. अरे ज्ञानोबरायांनी ठरवल्यानंतर निर्जीव भिंत चालली. ज्ञानोबरायांनी ठरवल्यानंतर रेडा ऋग्वेद बोलला. ज्ञानोबरायांनी ठरवल्यानंतर स्त्रीचा पुरुष झाला. ज्ञानोबरायांनी ठरवल्यानंतर मांड्यावर पाठीवर मांडे बाजले. ज्ञानोबरायांनी ठरवल्यानंतर मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली. मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहू शकतात, निर्जीव भिंत चालू शकतात, रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, पाठीवर मांडे बाजू शकतात. तुम्हाला अपेक्षा तरी काय ज्ञानोबराय ऐकून? मला वर्षातून 200 कीर्तन भेटावे, याच्यापेक्षा आपली अपेक्षा काय राहू शकते? एखादी फॉर्च्युनर गाडी भेटावी. आपल्याला उद्धाराची तर काही अपेक्षा ज्ञानोबराय ऐकून नाहीच आहे ना. मग बाकीच्या लोकांना काही मागण्यापेक्षा तुम्ही ज्ञानोबरायच्या दरबारात जा. निश्चित माझी ज्ञानोबराय तुमची आणि माझी मनोकामना पूर्ण करतील. मोडोन या नाना मते देती सिद्धांत सौरसू. आणि असे जे संत आहे त्यांचं वर्णन करत असताना निळोबरायांनी किती गोड केलंय पहा. न पड़े
न पड़े न पड़े न पड़े न पड़े कोठे ठाके 2 मिनिटं सर्वांनी हात वर करा बरं. वा वा. पाठीमागच्या सर्व मंडळी वा 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 केले. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागं फक्त 40 सेकंद भजन करायचं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. Hare
निळामने ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता. आवाज कमी कर. न पडे गुंथा कुठे काही. या अभंगामध्ये ज्यांनी मार्ग दाखवला, दुस्तर असणारा मार्ग तुमच्या आणि माझ्यासाठी सोपा केलाय, त्या साधू संतांचं वर्णन करत असताना निळोबराय सांगतात ते कृपावंत आहे, सुखसिंधू आहे. आणि अशा साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे असे वैकुंठवासी कैलासवासी आमचे ज्ञानोबा बाबूराव दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा ना भूतो न भविष्यती कार्यक्रम करणं वेगळं. सप्ते प्रत्येकच ठिकाणी चालू आहे. महाराष्ट्रात असा दिवस नाही की त्या दिवसामध्ये सप्ताह नाही आहे. सप्ताह करणं वेगळं आणि सप्ताह जीव लावून करणं वेगळं. बरोबर आहे का नाही? जीव ओतून सप्ताह करणं. आमच्या बापूसाहेबांनी खूप सुंदर नियोजन केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. गेल्या 5 दिवसापासून मी त्यांचं वडिलावर असणारं प्रेम प्रत्येक कीर्तनकाराच्या मुखातून ऐकतो. मला जास्त काही नाही बोलता येत, पण तुमचा हा कार्यक्रम, तुमची वडिलाविषयी असणारी श्रद्धा पाहून मी एक वाक्य सांगतो. मी कीर्तनकार झाल्यापासून कमीत कमी 25 वर्ष झाले कीर्तन करतो. किती वर्ष झाले? 25 वर्ष झाले कीर्तन करतो. असा दिवस नाही की त्या दिवशी वर्ष श्राद्ध नाही महाराज. दररोज एक वर्ष श्राद्ध आहे. कोणाची दशक्रिया विधी, कोणाची तेरवी आहे. पण मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुमच्या वडिलावर असणारं तुमचं प्रेम मी 25 वर्षात असा एकही माणूस पाहिला नाही. एवढं सुंदर प्रेम तुम्ही तुमच्या वडिलावर करता. नजर लावा. ह्या कार्यक्रमामुळं तुमच्या वडिलावर असणारी तुमची श्रद्धा, तुमचं प्रेम आल्यानंतर बरेचसे आता पुणे जिल्ह्यातला कार्यक्रम म्हणले की लोक आले की पहिलं सांगतात, महाराज अभंग नाही सुटला चालता माझी लाल करा. अभंगाची काही घेणदेण नाही आम्हाला, पण आमची कमीत कमी 15 मिनिटं तरी लाल केली पाहिजे तुम्ही. बरोबर आहे का नाही? ही भूमिका झालेली महाराज लोकांची. पण इथं आल्यानंतर असा अनुभव आलाय की प्रत्येक कीर्तनकाराने मला कीर्तन संपल्यानंतर सांगितलं, एवढं मोठं नियोजन करून सुद्धा 1 रुपयाचंही श्रेय ह्या बाबांनी घेतलं नाही. म्हणून तुमच्या कार्याला माझा सलाम आहे. तुमच्या कार्याला माझा दंडवत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आईनं जर तुमच्यासारखा एवढा बापावर प्रेम करणारा पोरगा जन्माला घातला ना, तर मला तर असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम राहणारच नाही महाराज. तुमचे वडील ज्या ठिकाणावर नाचते ते अंध होते, बरोबर आहे का नाही? सुरदास होते, पण त्या ठिकाणून ते दिव्य दृष्टीनं हा कार्यक्रम पाहत असेल, या कार्यक्रमाचं आयोजन पाहत असेल, तुम्ही कार्यक्रमासाठी केलेली तळमळ प्रयत्न पाहत असेल, तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, ज्या ठिकाणी तुमचा बाप असेल त्या ठिकाणी निश्चित तुमच्या बापाच्या डोळ्याला धारा लागल्या असतील. एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. अगदी नजर लागावं एवढा कार्यक्रम आहे. काल मी संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये अनुराधाताई चव्हाण ह्या आमदार आहेत तिथल्या, त्यांचं कीर्तन चालू होतं. माझंच कीर्तन होतं त्यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि तिथं महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष कॅबिनेट मंत्री आमचे रावसाहेब दानवे पाटील आले होते. कीर्तन संपल्यानंतर आम्ही बसल्यानंतर ते म्हणे, अहो त्या दगडे पाटलांनी खूप मोठं कार्यक्रमाचं नियोजन केलं. म्हणजे महाराज लोकांना तर तुमचा सप्ताह चालू आहे माहीतच आहे, पण पुढारी सुद्धा तुमच्या कार्यक्रमावर लक्ष देऊन आहे. ही आपल्या कार्यक्रमाची उंची आहे महाराज. बरोबर आहे का नाही? पश्चिम महाराष्ट्र कुठं राहिला आणि कुठं राहिला मराठवाडा. आणि मला तरी असं वाटतं घराघरात आपला कार्यक्रम गेलाय, घराघरात दगडे पाटील कुटुंब गेलं. मला तरी वाटतं हे सर्व जर श्रेय अनंत महाराज कोणाला जात असेल तर ते फक्त माझ्या अमोलला जात आहे महाराज. एकदा त्याच्यासाठी टाळी वाजवा. आमचे दाजी कीर्तनाला आलेले लहाने साहेब, मगाशी आम्ही जेवताना विषय काढलं, म्हणलं IBN लोकमत असेल, ZTV मराठी असेल, मन मंदिर असेल, ABP माझा असेल, हे जेवढं महाराष्ट्र पाहत नाही त्याच्यापेक्षा 1000% जिव्हाळा चॅनल पाहतो बरं महाराज. आणि याचं कारण असं आहे, जिव्हाळ्यानं क्वालिटी मेंटेन ठेवली महाराज. जिव्हाळ्यानं काय ठेवलं? क्वालिटी जिथं मेंटेन आहे तिथं गिराईक कधी पण आहे महाराज. लोक 200-200 किलोमीटर भाकरी खायला जातात. त्याचं कारण तिथं काय क्वालिटी मेंटेन ठेवतात लोक. बरोबर आहे का नाही? आणि जिव्हाळा द्यावे तेवढे धन्यवाद आहे महाराज. मी आज आळंदीला ज्ञानोबरायच्या दर्शनाला गेल्यानंतर सर्व मंडळी मला हेच म्हणत होते, आज बावधनला चालले का तुम्ही? म्हणलं तुम्हाला कसं स्वप्न पडलं? अहो नाही हो म्हणे महाराज, काय मोठा कार्यक्रम केला आहे आमच्या बाप्पू साहेबांनी. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी अतोनात प्रयत्न केले, कारण काय कुंभमेळा भरवणं वेगळं
कुंभमेळ्याला स्नानासाठी भाविक येणं वेगळं, पण कुंभमेळ्याचा आखाड्याचे अध्यक्ष खूप महत्त्वाचे असतात महाराज, बरोबर आहे का नाही? आणि ह्या एवढ्या मोठ्या आखाड्याचे अध्यक्ष म्हणजे काय पाहायचं काम आहे? आमचे अनंता महाराज आहेत, आमचे रोहिदास दादा आहेत, आमचे रामबाबा आहे. 6 ते 7 महिन्यापासून या कार्यक्रमाची तळमळ चालू आहे. दादा तुम्ही तर प्रयत्न करतात, पण अनंताबाचा या 6 महिन्यात ज्या वेळेस फोन झाला त्यावेळेस बाकीची चर्चा झालीच नाही. ते एवढेच म्हणायचे की आपल्याला बावधनचा सप्ताह एकदम सुंदर करायचा. म्हणलं काही काळजी करू नका, आपण सर्व मिळून तो कार्यक्रम बापू साहेबाचा नाही आहे, तो कार्यक्रम आपला घरचा आहे, म्हणून आपण सर्व आनंदानं तो कार्यक्रम करू. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या कार्यक्रमामध्ये येऊन गेले, ज्यांचं सुंदर असं नियोजन आमचे राम महाराज आणि त्यांच्या संस्थेतले हे सर्व सुंदर वारकरी शिक्षण संस्थेतले. संस्था महाराष्ट्रात भरपूर आहे महाराज. आळंदीमध्ये कमीत कमी 20 ते 50 हजार पोरं आजच्या तारखेमध्ये शिकायला आहे, पण संस्थामध्ये फरक आहे. महाराष्ट्रामध्ये संस्थेची जर परीक्षा घेतली, तर मला तरी असं वाटतंय, माझे मित्र म्हणून नाही सांगत मी, पण महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आमच्या संदीपानी गुरुकुलाचा येईल, एवढं गोड नियोजन आमच्या रामबाबांनी केलंय. आणि हे सर्व आमच्या कुटुंबातले मंडळी आहेत, ज्यांच्या मुखातून तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण श्रवण केलं. माझे प्राणस्य प्रियस्य कंठस्य मित्र युवा कीर्तनकार आमचे ज्ञानेश्वर दादा आहेत. सर्वच मंडळी तुम्ही आहेत. संगमनेरून माईक सिस्टीम बोलवली महाराज. महाराष्ट्रातले जे टॉप 10 माईकवाले, त्याच्यामध्ये आमच्या सुनीलचा पहिला नंबर आहे. त्याच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळी वाजवा. हे कुठं कार्यक्रम जर असा करायचा असलं तर हे सगळं लागतं, तेव्हा कार्यक्रम रंगतो, नाही तर पैशानं कार्यक्रम रंगत नाहीये. कार्यक्रम जर करायचा असेल तर ह्या सगळ्याचं एकत्रीकरण लागतं. म्हणून सर्वच मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. आई माझी, मला माहिती त्याच्याशिवाय लोक बुक्का लावतच नाही महाराज. मायेचा सागर दिला तिने, जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी, मायेचा सागर दिला तिने, जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवा पासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी हो, मायेचा सागर दिला तिने, जीवनाला आकार. म्हणून पुनश्च एकदा त्या दगडे कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी आहे, आमचे मोयोन दादा सुद्धा आलेले आहेत, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद.